डॉक्टर दाभाडे, तुमचा मुद्दा पोहोचला। विजय भटकर आता आपल्यासोबत आहे। डॉक्टर विजय भटकर हे अतिशय प्रख्यात शास्त्रज्ञ आहेत, ते आपल्यासोबत आहेत। डॉक्टर विजय भटकर, तुमचं स्वागत या कार्यक्रमामध्ये। मगाशी डॉक्टर निमसे आणि आम्ही काही चर्चा करत होतो, प्राचीन भारताच्या अनुषंगाने जो एक परिसंवाद झाला त्या याच्यामध्ये आपण सुद्धा सहभागी होता आणि त्यामध्ये असे दावे केले गेले की प्राचीन भारतामध्येच विमानाचा शोध लागला, सीझरचा शोध लागला। मागे असं म्हटलं गेलं होतं की गणपती हे प्लास्टिक सर्जरीचं उदाहरण आहे। या सगळ्या स्वरूपाची जी चर्चा आहे ती एकूण विज्ञानाच्या अनुषंगाने धोकादायक आहे, असे क्लेम धोकादायक आहेत असं डॉक्टर निमसे म्हणाले। तुम्ही कसं बघता आहात? नाही, मला असं म्हणायचं नाहीये की आज जो विषय घेतला होता प्राचीन भारताची प्राचीन विज्ञान परंपरा जी आहे त्या विषयावर तो परिसंवाद होता। त्यातलं मी त्याचं बीज जे भाषण होतं ते मी केलं होतं आणि ही परंपरा कोणती आहे, त्याचा इतिहास काय आहे। मला काय वाटतं की इंडियन सायन्स काँग्रेस किंवा जगातील कोणत्याही सायन्स काँग्रेसमध्ये असे सायन्स कन्व्हेन्शन जे होतात त्यामध्ये एक अविभाज्य भाग असतो की विज्ञानाचा इतिहास। मी कम्प्युटर सायन्समध्ये पाहतो की कम्प्युटरचा शोध केव्हा लागला, बायनरी सिस्टम केव्हा तयार झाली, पहिला मायक्रोप्रोसेसर केव्हा तयार झाला, ट्रान्झिस्टरचा शोध केव्हा झाला, तो कसा झाला, त्यातून खूप विज्ञान आपल्याला कळत असतो, त्याचं आकलन होत असतं। म्हणून भारताच्या विज्ञान परंपरेची जी ती वैदिक काळापासून सुरुवात होते, ज्याचा इतिहास आपल्याला 5000 वर्षापूर्वी दिसतो, म्हणजे सरस्वती संस्कृतीमध्ये, नंतर मोहनजोदडो हरप्पा संस्कृतीमध्ये। तर मला हा विषय महत्त्वाचा वाटतो आणि मला असं वाटतं की सायन्स काँग्रेससारख्या म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या काँग्रेसमध्ये विज्ञानाचा इतिहास आणि भारतीय परंपरेचा इतिहास त्यावर रिसर्च व्हायला हवं आणि ते शोध निबंध किंवा ते शोध विचार सर्वांच्या समोर यावेत। डॉक्टर भटकर, हा मुद्दा अगदी बरोबर आहे की हा सगळा परंपरेचा शोध घेतलाच गेला पाहिजे। मात्र प्राचीन भारतामध्ये विमान होतं, प्राचीन भारतामध्ये सीझर आणि अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया होत्या, अशा प्रकारचे दावे विज्ञानविषयक परिसंवादांमध्ये वैज्ञानिकांनी आपल्या पेपरमध्ये करणं हे तुम्हाला कितपत बरोबर वाटतं? दावा नाही, हा जो आहे की चिकित्सेचे पहिले जनक जे आहेत ते सुश्रुत मानले जातात, सुश्रुत ऋषी मानले जातात। त्याच्यानंतर चरक ऋषी आपल्या आयुर्वेदाचे जनक मानले जातात। तर सुश्रुतांनी पहिलं प्लास्टिक सर्जरी, रिनोप्लास्टी सर्जरी सर्व जग त्यांच्या टेक्स्टबुकमध्ये अॅक्नॉलेज केलं जातं की सुश्रुत हे या सर्जरीचे जनक आहेत म्हणून। मग त्यांनी कोणते इन्स्ट्रुमेंट्स वापरले होते, 125 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट, 500 प्रकारच्या प्रोसिजर्स काय होत्या, त्यांच्या पूर्ण ग्रंथ आपल्याला उपलब्ध आहेत ना, त्यावर रिसर्च व्हायला हवं आणि त्यावर आपण समजा। आणि त्या या सायन्स काँग्रेसमध्ये त्यांचे मॉडेल्स सुद्धा दाखवले गेले आहेत। तिथे कोणते मॉडेल्स होते, आज हे मॉडेल्स सारे पुस्तकामध्ये उपलब्ध आहेत, इंटरनेटवर उपलब्ध आहेत। पुराण काळामध्ये भारतीयांनी नाही डॉक्टर भटकर, पुराण काळामध्ये भारतीयांनी मंगळावर भ्रमण केलं, अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या गेल्या। तुम्ही शास्त्रज्ञ आहात म्हणून आम्ही विचारतो आहोत की या प्रकारे अस्मितेच्या सारखा हा शोध घेणं हे बरोबर आहे का? कारण हे 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 काही संशोधन आहे असं नव्हे, हा अस्मितावादी प्रकार आहे असं लोकांचं म्हणणं आहे। हे या प्रकारे बोलणं, मगाशी डॉक्टर निमसे असं म्हणाले की या प्रकारे क्लेम करणं धोकादायक आहे। तुमचं काय म्हणणं आहे? एक गोष्ट करेल, माझं म्हणणं हेच की आपण कोणताही क्लेम करतो याच्यामध्ये त्या क्लेममध्ये अशा प्रकारचं ज्याचं या ज्ञानाचं प्रमाण कोणतं आहे, कोणत्या श्लोकाच्या आधारे आपण कळवत आहे, इतिहासामध्ये त्याचं डेटिंग काय झालेलं आहे, तो श्लोक कोणता आहे, त्याच्या ज्ञानाचे प्रमाण भारतीय परंपरेमध्ये ज्ञानाच्या प्रमाणाला अत्यंत महत्त्व दिलं आहे। त्या प्रमाणे जे 6 प्रमाण मानले गेले आहेत, प्रत्यक्ष आहे, अनुमान आहे, शब्द आहे, उपमान आहे, अर्थापत्ती आहे, अनुपलब्धी आहे, ह्या प्रमाणाला सर्वात मोठा विचार भारतामध्ये झाला होता। ज्ञानाचे प्रमाण असे याला कुठेही स्थान नाही की काही क्लेम करण्याला कुठेही स्थान नाही भारतीय विज्ञान परंपरेमध्ये, असं मला वाटतं। डॉक्टर निमसे, डॉक्टर भटकर काय म्हणतात, तुम्ही ऐकलंय? डॉक्टर निमसे, आपलं काय म्हणणं आहे? भटकर साहेब जे म्हणतात, माझं तेच म्हणणं होतं की आपण जो ज्ञानाचा खजिना आहे आपल्या जुन्या ग्रंथामध्येचा जरूर अभ्यास केला पाहिजे, त्यातून आपल्याला काही नवी दिशा मिळू शकते। परंतु आपण कोणतेही क्लेम करताना आपण जर आपण भक्कम पुरावा देऊ शकत नसेल तर क्लेम करू नयेत। त्यात कारण नसताना आपलं जुनी विद्या कारण नसताना कलंकित होते किंवा त्यावर कारण नसताना टीका होते। अनेक आपल्या जुन्या ग्रंथातनं असं काही तत्वज्ञान मांडलंय ते जर आपण आजच्या विज्ञानाच्या काळात जर खरं इंटरप्रिटेशन केलं तर कधी आपल्याला नवी दिशा सापडू शकेल। म्हणून जुन्या ग्रंथाचा अभ्यास अशा प्रकारच्या कॉन्फरन्समध्ये करणे आणि त्यावर चर्चा घडवून आणणे हे अत्यंत महत्वाचं आहे। फक्त यामध्ये कुठेही हा आविर्भाव नसावा की आमच्याकडे सगळं काही होतं। हा जो भाग आहे, जे खोटा
आपल्या संस्कृतीचा अभिमान असण्याचा तो नसावा, या तार्किकपणा असावा आणि डॉक्टर भटकर त्यातनं आपण डॉक्टर नवीन भटकर डॉक्टर interpretation निमसे केल्याचा डॉक्टर प्रयत्न निमसे केला काय पाहिजे. म्हणतायत दुसरी एक तो मुद्दा मी- अतिशय महत्वाचा आहे की ऋग्वेद काळापासून एवढं जर संशोधन तुम्ही केलं असेल तर मग मध्येच काय झालं, आता आपण एवढे मागे का गेलो? नाही, याचं मागे का गेलो याचं कारण आहे. याच्यामध्ये आपल्या जेव्हा इन्व्हेजन्स व्हायला लागले, जेव्हा भारतामध्ये मुघल इन्व्हेजन झाली, त्यानंतर आपण पाहिलं की जवळजवळ म्हणजे 11व्या शतकापासून ही परंपरा तुटायला लागली. आणि आपण पाहतो ब्रिटिश काळापर्यंत ब्रिटिशांना सुद्धा आपल्याला असंच वाटलं की हे लोक रानटी होते. पण जेव्हा ज्यांनी अभ्यास केला, मॅक्स मुलरनी किंवा अनेक वैज्ञानिकांनी, विल्यम जोन्सनी जेव्हा अभ्यास सुरू केला, कलकत्त्याला येऊन संस्कृत भाषेचा अभ्यास केला की जगाच्या सर्व भाषेची एक प्राच्य भाषा असली पाहिजे, आद्य भाषा असली पाहिजे आणि ती संस्कृत आहे. आणि ते नंतर त्यांच्या संशोधनानंतर सर्व लोकांनी मानायला सुरुवात केली किंवा लॅटिन किंवा ग्रीकच्या सुद्धा त्याची आद्य भाषा म्हणजे प्रोटो लँग्वेज ही संस्कृत असायला पाहिजे. तरी मग पाणिनीचा अभ्यास केला. बरोबर असं नाही आहे. बरोबर मला वाटतं की बरोबर. डॉक्टर संजय दाभाडे, मला थोडक्यात सांगा काय म्हणणं आहे तुमचं? या ठिकाणी जे सांगितलं जातंय वारंवार की भारतीय परंपरेमध्ये, भारतीय मातीमध्ये आपल्याला विज्ञानाची बीजं दिसतात, या संदर्भात चर्चा होऊ शकते आणि ते मी मान्य पण केलंय किंवा देवीप्रसाद चट्टोपाध्याय सारखे विचारवंत किंवा मान्यवरांनी या संदर्भात फार मोठा अभ्यास केलेला आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. मला जे लोक भारतीय परंपरेचा दाखला देत आहेत, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की त्यांना इस्लामिक परंपरेमध्ये सुद्धा विज्ञानाची बीजं आहेत हे त्यांना मान्य आहे का? या संदर्भात त्यांची काय भूमिका आहे? 1100 या ठिकाणी आपण जर बघितलं की कोपर्निकस सारखा संशोधक हा आपल्या अभ्यासासाठी इस्लामिक वर्ल्डकडे गेला. दुसरं आपण गर्बर्टला जर बघितलं, गर्बर्ट हा मॅथमॅटिक्सचा अभ्यास करता करता त्याला अरेबिक इस्लामिक वर्ल्डकडे, इस्लामिक जगताकडे वळायला लागलं. दुसरीकडे आपल्याला असं दिसतं की टॉलेडो लायब्ररी जी आहे, ज्याचं फार मोठ्या त्या लायब्ररीमधलं फार मोठं जे साहित्य होतं ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला ज्ञान आणि विज्ञान आपल्याला दिसतं, त्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये मास ट्रान्सलेशन या युरोपियन कंट्रीजच्या माध्यमातून करण्यात आलं आणि त्याचा उपयोग करण्यात आला. म्हणून मला या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित करायचा आहे की जे भारतीय परंपरेमध्ये विज्ञानाचं बीज शोधतात. मुद्दा लक्षात आला. डॉक्टर भटकर, भारतीय परंपरा म्हणजे फक्त हिंदू परंपरा असं तुम्हाला म्हणायचं आहे का, असा प्रश्न डॉक्टर दाभाडे विचारतायत. त्यानंतर ते ह्या धर्माचा जन्म झालाच नव्हता ना, असं म्हणायचं नाही. मला भारतीय परंपरा म्हणजे भारतीय जी परंपरा संस्कृतमध्ये उपलब्ध आहे आणि त्यानंतर बौद्ध आणि याच्यामध्ये प्राकृतमध्ये उपलब्ध झाली आहे, ती परंपरा मी म्हणतोय. याच्यामध्ये मला धर्माचं ह्याच्यात इथे आणायचंच नाही. याच्यामध्ये भारतीय परंपरा ही वैश्विक परंपरा आहे. याच्यामध्ये भारतीय परंपरा वैश्विक परंपरा जर असेल डॉक्टर भटकर, तर फक्त ऋग्वेद आणि संस्कृत एवढेच उल्लेख त्या सगळ्या निबंधामध्ये का होते? नाही, संस्कृत काय म्हणजे की त्यावेळेसची भाषा, त्या काळातली भाषा, आपण जेव्हा आपण हरप्पन मोहनजोदारोची संस्कृती पाहतो, त्याआधी सरस्वती संस्कृती पाहतो, ऋग्वेद हा जगातले आद्य ग्रंथ मानला जातो, त्यावेळेस तेच ग्रंथ उपलब्ध होते, त्या प्रकारचे ग्रंथ. आणि ही आपले वेद असतील, आपले वेदांग आहेत, वेदांग म्हणजे सर्व छंद, आपलं व्याकरण, त्यावेळेस तेच उपलब्ध होतं, त्याच याच्यामध्ये उपलब्ध होतं. आपण म्हणून हे महत्वाचं आहे. याच्यामध्ये मी अस्मिता त्यात भारताची आणायची नाही मला याच्यामध्ये, पण ते ज्ञान कोणतं होतं, ते ज्ञानाचं महत्व काय, आज तिचं महत्व काय याच्यामध्ये. डॉक्टर भटकर, शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. एकूण जी काही मांडणी आहे विज्ञानाच्या अनुषंगानं, ती मांडणी हिंदुत्ववादी पद्धतीने सुरू आहे असं एक बोललं जात आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मी जी मांडतो आहे किंवा जे म्हणजे मला बाकीचे लोक काही मला जेव्हा माझ्याबरोबर जे काम करतायत किंवा मी ओळखतो, मी डॉक्टर मंजूर भार्गव, ज्यांना फिल्ड्स म्हटलं अमेरिकेतून मांडल्या गेली की पहिल्यांदा डिफरन्शियल कॅल्क्युलसचं शोध कोणी लावला, तर जेव्हा अमेरिकेतील एका फिल्ड्स मेडलिस्टनी हा प्रश्न मांडला, अमेरिकन माणसांनी मांडला की न्यूटन आणि लिबनिझच्या आधी केरळा स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सने माधवन त्यामध्ये त्यांनी डिफरन्शियल इक्वेशनचा पहिला शोध लावला होता. तर ते मांडतायत, म्हणजे हिंदुत्वाचा प्रश्नच उठत नाही. जगामध्ये या विषयावर जो शोध लावले आहेत ते पाश्चात्य वैज्ञानिक आहेत, ते भारताने सुद्धा रेकग्नाइज करायला पाहिजे. अगदी शेवटी डॉक्टर सर्जेराव निमसेंकडे मला जायचंय, वेळ अगदी कमी आहे. डॉक्टर निमसे, तुम्ही इंडियन नॅशनल सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष आहात. एकूण आता सायन्सच्या अनुषंगानं काय भूमिका असायला पाहिजे आणि आपला पुढचा प्रवास कसा असला पाहिजे?
एक महत्वाचा मुद्दा असा की धर्माचा आणि हे जे चर्चेचा काही संबंध नाहीये. हे सर्व गोष्टी ज्यावेळेस चर्चा केल्या जातात वैदिक संस्कृतीचं ते त्याआधी हे धर्म नव्हतेच. आणि वैदिक संस्कृती म्हणजे हिंदूची संस्कृती असं होतं. इट वॉज अ वे ऑफ लाईफ. तेव्हा आपण त्याला हिंदू शब्द लावणं तसं चुकीचं आहे. आणि जैन धर्म होता विश्वापूर्वी 600 वर्षापूर्वी काळात. त्या काळामध्ये जैनिझम मध्ये सुद्धा इन्फिनिटीबद्दल संशोधन केलं की अनेक प्रकारचे इन्फिनिटी असू शकतात, जे आपल्याला युरोपमध्ये 19व्या शतकाच्या शेवटी कळलं. सेट थेरी डेव्हलप झाली त्यावेळेस. तर आपल्या अनेक धर्मामध्ये बुद्धामध्ये सुद्धा मल्टी व्हॅल्यूड लॉजिक होतं, जे आता आपण फजी लॉजिक म्हणून आज वापरतो ते बुद्धिझममध्ये दिलेलं आहे. मल्टी व्हॅल्यूड लॉजिक ते फक्त त्यांनी इतकं डेव्हलप केलं नाही. आज आपण त्याचं रूपांतर टेक्नॉलॉजीमध्ये केले. त्यांचे फक्त साधे विचार होते. म्हणजे जुन्या ग्रंथामध्ये सर्वच विचाराच्या जैनिझम असेल, बुद्धिझम असेल किंवा वैदिक संस्कृती असेल असे खूप विचार होते. आणि आपण प्रामुख्याने आपल्या उपखंडात जे विचार प्रणाली असतो त्याबद्दल आपण चर्चा करतो. आता अतिशय 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 महत्वाचे मुद्दे आपल्याकडे खरं म्हणजे डॉक्टर निमसे वेळ कमी आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. मानवी प्रगती आणि विज्ञान यांचा वेग समांतर आहे. विज्ञान हेच मुळात बंड आहे. विज्ञान हा विद्रोह आहे प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातला. पृथ्वी गोल आहे असा निष्कर्ष असो अथवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध असो, कटू सत्याचा उच्चार करू नये हा धर्माचा सल्ला चार चौघात वावरताना उपयोगी पडत असेलही, पण धीरोदात्त विचारवंत सत्याचीच कास धरत ते अप्रिय असलं तरी त्याची पाठ राखण करत राहतात. ते 17व्या शतकात गॅलिलिओनं केलं. मुद्दा असा की विज्ञानाला कुठलाही रंग नसतो. विकासाची कास धरायची तर विज्ञानाची बाट निवडावीच लागते, तुडवावी लागते. पण ती बाट निवडण्यासाठी प्रसंगी विद्रोह करावा लागतो. परंपरा शरण व्यवस्था नाकारावी लागते. फक्त आर्थिक फायदा देतं ते विज्ञान हवं असं चालणार नाही. विज्ञान ही दृष्टी आहे आणि म्हणून या प्रकारे जायला पाहिजे. अतिशय महत्त्वाची चर्चा नामवंताच्या आभारासह आज थांबूया इथंच. पाहत रहा तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.